नमस्कार, मी कल्पना जगदीश पांडे। मी एकच सांगते, आज रणजितजी सावरकरांचा आणि अनिकेत शास्त्रींचा जो प्रयत्न आहे की आपल्या भारतभूमीमध्ये भारताबाहेर जेवढे मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये शास्त्रशुद्ध पावित्र्य राखूनच तो प्रसाद बनवला गेला पाहिजे, ह्यासाठी मी ह्या आज उपक्रमात अगदी मनापासून सहभागी झाले आहे। तसं तुम्ही जर म्हटलं तर ओम सर्टिफिकेटच नव्हे तर पांडे मिठाई म्हटलं तर 150 वर्षाची पांडे मिठाई जना तृप्त करी गोदामाई, त्याप्रमाणे हा पांडे मिठाईचा आज आमचा एकच विश्वास आहे आणि आमचा स्लोगनच आहे, लोकांचा विश्वास हीच आज आमची 150 वर्षाची परंपरा आहे। आणि तसंच माझं असं मत आहे, जेही काही प्रसाद दिला जातो मंदिरांमध्ये, मिठाई उत्पादकांनी नकली मिलावटीचा माल मॅक्झिमम आज 80-90% सर्व मिठाई उत्पादक रेडीमेड माल घेतात आणि तीच मिठाई डायरेक्ट साचे लावून काहीतरी त्यांचं नाव असतं किंवा त्याला एक शेप देऊन प्रत्येक मंदिरांमध्ये तो पुरवला जातो। आज आपल्या त्र्यंबकेश्वर मंदिर असेल, कपालेश्वर असेल, राम मंदिर असेल, शिर्डीचं साईबाबा मंदिर असेल, वणीचं सप्तशृंगी गड असेल, हे मी नाशिक आणि त्र्यंबक आजूबाजूच्या सहवासातले मंदिरांची तुम्हाला माहिती देत आहे। पण माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासन, भारत सरकार आणि जेवढी भारतामध्ये राज्य आहेत, तालुका गाव आहे, सर्व काही आहे, काही खेड्यावरचे खवा उत्पादक त्यांनी सगळं काम हे करणं, त्यांना आपण सहकार्य करणं गरजेचं आहे। पण त्याबरोबर शासनाने अतिशय काटेकोरपणे आपल्या लोकांच्या मुखामध्ये, आरोग्यामध्ये अयोग्य गोष्ट खाऊन त्यांच्या शरीरामध्ये, मनामध्ये, आचारविचारामध्ये कुठलाही बदल व्हायला नको। कारण अन्न जे आपण प्राशन करतो तशी आपल्या शरीराची बुद्धी आणि मनाची वृत्ती तयार होत असते। म्हणून मिठाई बनवणारा, प्रसाद बनवणारा सुद्धा तेवढाच शास्त्रशुद्ध असावा, तेवढंच पावित्र्य त्यांनी राखावं। आज आमची पांडे मिठाई सर्व पावित्र्य, शुद्धता राखून देशी उच्च दर्जाचे दूध, उच्च दर्जाचे तूप, उच्च दर्जाचा ड्रायफ्रूट्स आणि दही ह्या सर्व गोष्टींपासूनच आम्ही मिठाई तयार करून आज माझ्या परिसरात जे काही कपालेश्वर असेल, राम मंदिर असेल, पूर्ण भारतभर तिथून मिठाई जाते आणि आम्ही अतिशय चांगल्या, स्वच्छ आणि प्युअर पद्धतीने मिठाई तयार करतो। तर माझी शासनाला विनंती आहे की शासनाने देखील फूड डिपार्टमेंट जे आहे त्यांनी खरोखर ह्या गोष्टीचा अतिशय काटेकोरपणे अभ्यास करून लोकांच्या, जनतेच्या आरोग्याचं आणि आमच्या धार्मिक स्थळांचं, आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे। तिथे कुठल्याही जनावरांची चरबी याचं तिथे मिलावट नको। मॅक्झिमम आज मिठाई त्याच्यापासून तयार होते आहे, तर ही मिठाई तयार होणं थांबलं पाहिजे। म्हणून मी आज हे जे आज सावरकरांचं प्रतिष्ठान आहे, मी रणजितजी सावरकर, अनिकेतजी शास्त्री, सतीशजी गुरु, गायधनी, आमचे सौचे वकील, मी कल्पना जगदीश पांडे आणि पूर्ण आज त्र्यंबकचे पुरोहित संघ आणि बरेच लोक जे आज जनजागृती जी झालेली आहे, आज ही का वेळ आली, ही वेळ यायलाच नको होती। याचं कारण काय, याची कारण मीमांसा सरकारने शोधणं गरजेचं आहे। जनतेने सुद्धा ह्या गोष्टीकडे अगदी काळजीने लक्ष देऊन आज ही सर्टिफिकेट किंवा हे प्रतिष्ठाननी हे उपक्रम का राबवला आहे, ह्या सर्वांचा अभ्यास करून म्हणून मी ह्या सर्वांचं आज स्वागत करते, अभिनंदन करते आणि जनतेला एक विनंती करते की आपण जेव्हा जेव्हा प्रसादाच्या माध्यमातनं किंवा मिठाई खाल, ती खरोखर मिठाई शुद्ध आहे का, त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स, त्याच्यातले घटक पदार्थ हे खरोखर आपल्या आरोग्याला कारक आहेत की मारक आहेत, याचासुद्धा आपण सर्वांनी अभ्यास करून मगच ती वस्तू देवापर्यंत पोहोचली पाहिजे। आणि माझ्या भारतवासियांच्या किंवा भारताबाहेरूनही जे नागरिक इथे देवदर्शन घेऊन मिठाई घेतात, ती त्यांच्यापर्यंत चांगली, शुद्ध आणि प्युअरच जावी, अशी मी आज ह्या माध्यमातनं तुम्हा सर्वांना निवेदन करते। मी जेव्हा जेव्हा अन्यायकारक गोष्टी असतात गोरगरिबांविरोधात किंवा कोणी अंध लोकांसाठी, आता हे फूड म्हणजे तुमचं अन्न विभाग जो आहे, अन्न व प्रशासन FDA, यांनीसुद्धा खरोखर काळजी घेऊन कुठेही मॅनेज न होता, कारण शेवटी हा जनतेच्या जीवाचा प्रश्न आहे, आमच्या धार्मिकतेचा, पावित्र्यतेचा प्रश्न आहे। तिथे मिलावट, ती आता गुरांच्या चरबीपासून बनवलेली आपण मिठाई खाल्ली पाहिजे का, हा केवढा मोठा प्रश्न आहे। आज हा सर्व केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या किंवा स्थानिक लेवलवर
कॉर्पोरेशन असू द्या, नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन असू द्या, मुंबई महानगरपालिका असू द्या, या सर्वांनी याच्यावर बसून अभ्यास करून अन्न व भेसळीकडे खरोखर खूप काळजीने लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं, आज आपल्याला कुठलंही अन्न एवढं प्युअर मिळत नाही. प्रत्येक शेतकरीचं उत्पादनासुद्धा आधी फक्त शेणखत होतं, आता सगळे तिथेसुद्धा केमिकल आलेले आहेत. आणि केमिकलनंतरसुद्धा ही जनावरांची चरबी जर आपण पोटात टाकली तर काय होणार, हा मोठा प्रश्न आहे. माझं कधी पण अन्यायाविरुद्ध लढा हा दिला पाहिजे, पण कोणालाही विरोध करण्यापेक्षा मी हिंदू आहे हा आज यांनी जो प्रतिष्ठाननी चांगला उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय इतका चांगला आहे की त्याला कोणाशी कंपेअर करणं, जीवनात जेव्हा तुम्ही चांगले कामं करतात ना, कोणाच्या स्पर्धेत किंवा कोणाला विरोध करण्यापेक्षा त्या गोष्टीचा प्रत्येक लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत कसा उपयोग होतो ह्या गोष्टीला मी जीवनामध्ये जास्त महत्त्व देते, कोणाला विरोध करण्यापेक्षा.